नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 24 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. आज 23 जूनला सकाळी जवळपास 9:20 मान्सून हा मुंबईमध्ये दाखल झाला. दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा संततधार पाहायला मिळाले, मात्र जवळपास संध्याकाळनंतर तिथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मुंबई असेल, ठाणे, पालघर, कल्याण, त्याचबरोबर अलिबाग असेल, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. मात्र जो पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, या ठिकाणी संततधार, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याची मान्सूनची स्थिती जर पाहिली, मान्सूनने मुंबईचा उत्तर भाग असेल, ठाणे, पालघर पर्यंत मजल मारली. याचबरोबर नाशिकचा दक्षिण भाग असेल, जळगाव दक्षिण भाग असेल, मराठवाडा बहुतांश संपूर्ण असेल आणि विदर्भाचा मध्य दक्षिण भाग असेल, या भागापर्यंत मान्सूनने आज मजल मारली. येणाऱ्या 24 तासामध्ये मान्सून जवळपास गुजरातचा दक्षिण भाग असेल, या भागापर्यंत कव्हर करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचाही बहुतांश भाग उद्या कव्हर होण्याची दाट शक्यता आहे. याच्यावर छत्तीसगड असेल, याचबरोबर बिहार, झारखंड या भागापर्यंत मान्सूनने पूर्व बाजूला प्रगत केली. याचबरोबर येणाऱ्या 24 ते 48 तासामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मान्सून येण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीमध्ये आपण जर पाहिलं, उत्तरेकडून राज्यापर्यंत एक ट्रपरेषा आहे. ही ट्रपरेषा जी आहे ती अति उंचावची आहे, त्यामुळे जो पाऊस पाहायला मिळतोय हा उत्तरेला जास्त जोर पाहायला मिळतो. आज रात्री ही मुसळधार काही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच्याने ठाणे असेल, पालघर असेल, मुंबई असेल, नाशिकच्या भागामध्येही, याचबरोबर धुळे असेल, नंदुरबारमध्येही पावसाची दाट शक्यता आहे. तसेच सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, पुण्याचा पूर्व पश्चिम भाग, सांगली पूर्व पश्चिम भाग, सातारा पश्चिम भाग, कोल्हापूर पश्चिम भाग, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरचा काही भाग असेल, नांदेड, याचबरोबर बीडचा मध्यवर्ती भाग असेल, या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच सांगली पूर्व भाग असेल, सोलापूर पूर्व भाग असेल, या ठिकाणी काही अंशी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात जर अजून पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्येही राज्याचा कोकणाचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं, सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा, याच्या देवगड, वैभववाडी, गगनबावडा, पुढे असेल, वेंगुर्ला, सावंतवाडी संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. रत्नागिरी, लांजा, पाचल, कोणी असेल, राजापूर असेल, या ठिकाणी ही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. देवरुख, चिपळूण, गुहागर या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. खेड, दापोली हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. रायगडचा अलिबाग हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. खालापूर, पेण, पाली, रोहा, माणगाव, कोल्हापूर या भागामध्ये हलक्या, काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत मुसळधार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरचा जवळपास संपूर्ण भाग असेल, चंदगड, आजरा, बुद्रगड, कागल, राधानगरी, गगनबावडा, कोल्हापूर, पन्हाळा, शाहूवाडी या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस. शिरोळ, हातकणंगले जोरदार स्वरूपाचा पाऊस. सांगली जिल्ह्याचा कवठेमहांकाळ आणि जतचा भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण, काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र जतचा अतिपूर्व भाग असेल, या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं. याच्या व्यतिरिक्त तासगाव, मिरज, कवठेमहांकाळचा पश्चिम भाग, आटपाडी, विटा, खानापूर, शिराळा, इस्लामपूर, पलूस या भागामध्ये आपल्याला काही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात दहिवडी, वडूज, कराड, पाटण, सातारा, कोरेगाव काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. उत्तरेचं पाहिलं, शिरवळ, महाबळेश्वर, फलटण, सातारा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सोलापूरचं पाहिलं, सोलापूरचा मंगळवाडा, पंढरपूर, मोहोळचा काय भाग असेल, या ठिकाणी शक्यतो पण फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, माढा, करमाळा, माळशेज या भागामध्ये आपल्याला ढगांचं व्याप्ती वाढू शकते. मात्र काही अंश असे ठिकाणी असतील, त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. पुण्याचं पाहिलं, शिरूर असेल, गोड असेल, पोंड असेल, 1-2 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. भोर, सासवडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. बारामती, इंदापूर, दौंड, पुणे शहर असेल, वडगाव असेल, लोणावळा, खंडाळा, जुन्नर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा 1-2 स्वरूपाचा ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर अहिल्यानगरचं जर पाहिलं, पारनेर, नगर, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. आजही पाहायला मिळेल, याचबरोबर उद्याही त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र कर्जत असेल, अकोला, कोपरगाव हा उत्तरेचा आणि दक्षिणेचा भाग असेल, या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी ड्राय वेदर पाहायला
मिळणार आहे. याचबरोबर खान्देचा विचार जर केला, खान्देशी नाशिकचा बहुतांश संपूर्ण भाग आज रात्री उद्या रात्रीपर्यंत पाऊस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी जोरदार. जळगाव, धुळे आणि नंदुरबार एक दुसऱ्या स्वरूपामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. आजही त्या ठिकाणी पाऊस आहे. येणाऱ्या 24 तासामध्येही त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मराठवाड्याचा विचार केला, धाराशिवचा बहुतांश संपूर्ण जिल्हा, लातूर, नांदेड हा संपूर्ण पट्टा असेल. या ठिकाणी जर पाहिलं तर ढगाळ वातावरण, काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नांदेडचा उत्तर भाग शक्यतो ड्राय वेदर राहणार आहे. हिंगोलीचा कळंबुद्री असेल, हिंगोली असेल आणि परभणीचा जिंतूर व पाथरीचा भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. दक्षिण भागात पाहिलं गंगाखेड वगैरे, बसवंत, गंगाखेड या ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी ड्राय वेदर पाहायला मिळणार आहे. याचबरोबर जालनाचा उत्तर भाग, भोकरदन, परतूर असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस. तसेच श्री संभाजीनगरचा वैजापूर, गंगापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. कन्नड, सिल्लोड, औरंगाबाद, पैठण या ठिकाणी तुरळक स्वरूपाचं काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचं पाहिलं, विदर्भामध्येही काही अंशी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही अंशी त्या ठिकाणी टेम्परेचर ही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम पश्चिम बाजूचं पाहिलं म्हणजे विदर्भाचा पश्चिमचा बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल, सिंदखेड राजा, लोणार हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. मलकापूर, जांजूर, नांदूर असेल, संग्रामपूर असेल, जळगाव, जामोद असेल या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं. अकोला, अमरावतीचा बहुतांश भाग, वाशिमचा बहुतांश भाग, तसेच यवतमाळ, दिग्रज, पांढरकवडा, राळेगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी फक्त ड्राय वेदर, काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. वर्धा संपूर्ण जिल्हा, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, गडचिरोली संपूर्ण जिल्हा आणि गोंदिया संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ढगांची व्याप्ती वाढू शकते. दिवसा टेम्परेचर ही पाहायला मिळणार आहे. टेम्परेचर तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही अंशी पाऊस पाहायला मिळू शकतो. नागपूरमध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस संकेत आहेत. सिंधुदुर्ग अतिमुसळधार पाऊस, सातारा घाटमाथा असेल, पुणे पूर्व असेल, रायगड, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी ही जोरदार ते मुसळधार पावसाचे येलो अलर्ट त्या ठिकाणी दिलेले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा पूर्व, पुणे पश्चिम, पालघर, नाशिक पूर्व, याचबरोबर अहिल्यानगर, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड असेल, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि संपूर्ण विदर्भ या ठिकाणी लाइटिंग थंडरचा येलो अलर्ट त्या ठिकाणी दिला. मात्र अमरावतीचं जर पाहिलं, अमरावतीमध्ये काही अंशी तापमान पाहायला मिळेल. अकोल्यामध्येही तापमान वाढ पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. दुपारनंतर त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर जळगावमध्ये हे लाइटिंग थंडरचा येलो अलर्ट आहे. धुळे, नंदुरबार आणि नाशिक पश्चिम भाग त्या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही. मात्र आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि ही माहिती तुम्हाला जर चांगली वाटत असेल तर नक्की